तर बोला का. माझं मंगळसूत्र ग हरवलंय. कोण नेलंय काढून कपाटामधून काढून सनी तर आतापर्यंत भेटलंच नाही. त्याला काही सबक भेटन का? बापा 100% त्याला सवय भेटत. हा म्हणजे कसं आहे सोन्यामध्ये लई मोठाची वाट. हा एका माणसाला गौसलं सभागती पण गौसलं त्याला डबल दिलंच नाही. त्या बाईने काल मारमा केला पण तरी नाही दिलं. मग त्याला पॅरलेसच झालं. डायरेक्ट तोंडावर वारा गेलं. तो पैसा त्याला पुरला नाही लावायचा नाही. आणि मोह गौसल एका बाईला झुंबर तर तिनं मोह घरी आणून दिलं. बघ बरं किती महान म्हणा. बेचारी किती इमानदार बाई म्हणा. तिला काही काहीच नव्हतं. तेच ना. पैसे होत होते गेले गेले. हा ना. पण ती बोली नको मला कोणाच्या हाय सोन्यातलं जीवा. बेचारी हुशार बाई होती. घरी आणून दिलं. बाई म्हणे आई बाई रडायली पडायली ग माय म्हणली आपल्याला. बरोबर. असं असते कधी सोनं कोणाचं चोर नाही. माझं तर कपाटातून नेले काढून दलिंदरानं कोणात. हा हुशारपणा नेलं. हुशारानं नेलंय हुशारानं. पण ते आंधळ पांधळ व्हावं ना मग काहीतरी. दिबर सरप त्याला जास्त. मला नाही देता येईना वर्ष झाले मी काहीच बोला ना. काय अनुभव येईन त्याला. माझ्या समोर येऊ त्याला अनुभव फक्त. तोंडावर याला ना असं चालता नाही आलं पाहिजे असं. तसं झाले तर ते पैसे त्याला पुरला नाही तो लावायला. बरोबर आहे. लागला किती केवढं चालतं केवढं जरा असं असते ते कधी घेऊ नये कोणाचं. सोनं कधी घेऊ नये ना कोणाचं. त्यानं चोरून नेलंय घरातलं. एक आपल्याला कुठं जर सापडे ते देवा धर्माला दोन नको राहते पण त्याला घरात खात नाही. बरोबर आहे. शितळ जाते. हा नाही तर असे लोकांना काय काय गोष्ट ते लोक घेतात कशाला. ते कमी पण नाही ना ग. दोन तोळ्याचं आहे माझं. एवढाले मोठे मोठे मंगळसूत्र येत. 50 मणी येत मोठे मोठे परत. हा मोठे मोठे डोरले येत. शिपल्याचेत मस्त. पहिले पहिले म्हणजे सुरुवातीला घेतलेलं किती ग्राम होतं. 15,000 रुपये तोळा होतं. तेव्हा घेतलं होतं ते मी. 15,000 रुपये तोळा तेव्हापासून घेतलं होतं बघ. हा 30,000च होतं ते 2 तोळे. बघ ना किती वैताग आला आता. कधी येईल तरी मे वर्ष झाले बघायला तर काहीच होय ना. बरं तुझ्या गावात कोणला आला. आमच्या गावात एका माणसाला आला बाबा. हा डायरेक्ट ते वर नाही गेलं हे झालं पॅरलेस झालं. पॅरलेस झाला. त्याला झुरून झुरून मरायचे ना आता नाही का. तसं झालं. बरोबर आहे. अशी एक भानगडी आहे. तर व्हायलाच पाहिजे गाईस. बघा माझं मंगळसूत्र ज्यानं नेलं असन ते कधीच सुखी नाही राहणार. त्याला खरोखर काही ना काही व्हायलाच पाहिजे.